महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपल्याकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यासंदर्भात वित्त विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, महागाई भत्ता अदा करण्यासंदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 18 मे रोजी वेतन आयोग प्रमाणे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता वैयक्तिकरित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आले। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये महागाई भत्ता थकबाकी अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला। या संदर्भातील संपूर्ण शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, आपण तो वाचू शकता। सगळ्यांसाठी हा आनंदाचा निर्णय आहे। या शासन निर्णयानुसार महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासाठी विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे लागू राहतील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली करण्यात येतात त्यातूनच खर्च करण्याचा आहे। हा महागाई भत्त्याबाबतचा शासन निर्णय सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र। त्यानंतर नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबतचा हा दुसरा शासन निर्णय अशा प्रकारे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय। त्यानंतर 5व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन घेणाऱ्यासाठीचा सुद्धा शासन निर्णय आहे की त्यांची ही वेतन थकबाकी काढण्यासंदर्भात अशा प्रकारे 3 शासन निर्णय आलेले आहेत आणि आपली थकबाकी ही मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यांकरिता नक्कीच वेतनामध्ये थोडीफार तफावत दिसणार आहे। तर ही बातमी आवडल्यास पटकन लाईक शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।